नमस्कार. सो फायनली आम्ही पोहोचलो होतो गुजरातला. एवढी लाँग जर्नी आमची झाली. बापरे! एकदम थकून गेलो होतो. फायनली पटापट रेडी होऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी आणि हे दोघं बघा इथे ह्यांचं फोटो सेशन चालू होतं आणि मी सकाळी-सकाळी मस्त असा केक कापला. अख्खा मुंबई, गुजरात आम्हाला कुठे पोलिसनी नाही पकडलं, पण इथे आम्हाला मस्त आर-टी-ओ वाल्यांकडून फाईन पडला ब्लॅक टिंटसाठी आणि जाता-जाता 12 वाजलेले. पहिलं पेटपूजा करून ह्या मस्त शेळ्या, मेंढ्यांना बघत-बघत आम्ही प्रवास पुढचा चालू केला. गुजरातमध्ये एवढे उंट आहेत बापरे! हे सगळं बघत-बघत आम्ही फायनली पोहोचलो आमच्या सुरापुरा बापांच्या इथे. हे आमचं आहे आपांचं मंदिर आणि तिथे बाहेर काय खटिया टाकलाय ओहो! आणि एवढी थंड हवा होती आणि गावच्या ठिकाणी असं खटियावर झोपणं म्हणजे काय नेक्स्ट लेव्हलची फीलिंग आहे. जे आम्ही पसरलोय तिकडे. दर्शन करून आम्ही आलो आमच्या रिलेटिव्हच्या घरी. हे घर नाही बोलू शकत. त्यांनी घरामध्येच एक पूर्ण असं फार्म रेडी केलं होतं. ह्या विविध प्रकारच्या कोंबड्या होत्या, त्याच्यानंतर ही बदकं होती आणि काय हे पक्षी नव्हते बापरे! आणि हा कुत्रा, हा म्हणजे लिटरली माझ्या कमरे एवढा ह्या कुत्र्याची हाईट होती आणि हे छोटे पिल्ले तर आमच्या पूर्ण पाठीच पडले. ह्यांच्या या फार्मवर एवढी शांतता होती. म्हणजे गाई, म्हशी झाले, कुत्री, मांजरी, बदकं, लवबर्ड काय-काय पाळलं नव्हतं. अमेझिंग होतं. आणि हे तुम्ही बघितलत किती सुंदर डिटेलिंग केलंय. म्हणजे आजकाल ही अशी घरं कुठे बघायला मिळतात. म्हणजे हे जी लोकं आहेत त्यांनी ही परंपरा जपून ठेवली आहे. म्हणजे किती छान-छान, छोट्या-छोट्या अशा गोष्टींनी त्यांनी हे पूर्ण घर बनवलं यार. म्हणजे बघून हे खूप मस्त वाटलं. त्यांना बाय बोलून आम्ही आलो आमच्या कुळदेवी माताकडे. ही आहे आमची कुळदेवी. आम्ही वर्षाच्या सुरुवातीला आम्ही येऊन आमच्या कुळदेवीचं दर्शन घेतो, कारण की पूर्ण वर्ष एकदम मस्त जातं आणि एवढं ब्लेसिंग फील झालं आम्हाला. तिकडून आलो आम्ही अमरच्या आत्याच्या घरी. त्यांचं घर आहे विसावदरला आणि ही त्यांची कॉलनी आहे आणि आज कॉलनीमध्ये काय फंक्शन होतं, पण काय सुटसुटीत जागा आहे यार. म्हणजे आय विश की मुंबईला पण असं आपल्याला स्पेस भेटला असता. ही आहे आमची रंजन फैबा, मोठे भावेशबाई आणि त्यांचा मुलगा आणि हे आजोबा जे रिसेंटली ऑफ झाले. ही आहे त्रिशवीची फेव्हरेट हीर दीदी. त्रिशवीने खूप चांगला टाईम स्पेंड केला हीर दीदीबरोबर आणि गुजरात आला आणि गुजराती फूड नाही खाल्लं. ओहो! नाश्त्याला एवढ्या सगळ्या व्हरायटी बघून मज्जा आली. सगळ्यांना बाय करून आम्ही आलो स्वामीनारायण मंदिर आणि हा तिकडे एक पॉइंट आहे. तिथे तुम्हाला लायन दिसतातच दिसतात. हे लायन बघून इथे मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. प्रवासाला आम्हाला खरंच खूप लेट झालं. रात्री आम्ही पोहोचलो फायनली सारंगपूरला. हे आम्हाला 5 वर्षापासून ह्या मंदिरात यायचा प्रयत्न करतोय, पण बोलतात ना, शेवटी देव नाही बोलवत तर तुम्ही येऊ नाही शकत. आणि हे भलं मोठं हॉटेल होतं साळंगपूरमध्ये. म्हणजे लिटरली